Jai Shambho, Jai Shiva. Good morning, friends. How are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel, Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic. That's why don't skip the video and watch full video. Guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. So let's start today's video, that is Naurasas. मित्रांनो, नवरस जे आहेत याचा स्टडी करताना आपण त्यातील काही 4 ते 6 रसांचा अभ्यास जवळपास आपला झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अद्भुत रस आणि भयानक रस या आणि बीभत्स रस या 3 रसांचा स्टडी आपण करणार आहोत. तत्पूर्वी अद्भुत रस या रसाचा आपण आज स्टडी करूयात. अद्भुत रस म्हणजे काय? तर आश्चर्य किंवा विस्मय म्हणजे नवल. आपल्याला ज्या गोष्टीतून नवल वाटतं किंवा आश्चर्य वाटतं किंवा विस्मयचकित आपण होतो, तर ती गोष्ट असेल, ते गाणं असेल, ते काव्य असेल, म्हणजे अशी कुठलीही गोष्ट असेल ज्यातून आपणाला आश्चर्य होतं, तर आणि त्या प्रकारच्या रसाला अद्भुत रस असं म्हटलं जातं. अद्भुत रसाचा स्टडी करताना अद्भुत रसाचं एक उत्तम उदाहरण असलेलं मराठी चित्रपटसृष्टीतलं एक गीत आहे. जवळपास ही लावणीच आहे आणि त्यामध्ये अद्भुत रस उत्तंबून भरलेला आहे. तर ती लावणी कुठली हे बघूयात. ओ कोमल काया की मोह माया पुनव चांदन ल्याली. ओ कोमल काया की मोह माया पुनव चांदन नाले. सोन्यात सजले रुप्यात भिजले रत्नप्रभात नुल्याले. नटली तटली जशी उमटली चांदणी रंग महाली. नटली तटली जशी उमटली चांदणी रंग महाली. मी यौवन भिजली पाहुनी थिजली इंद्रसभा भवताली. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली बहरली लाली. चांदन रंग महाली अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली. तर ही जी लावणी आहे यामध्ये अद्भुत रस हा ओथंबून भरलेला आहे आणि अद्भुत रसाचे एक उत्तम उदाहरण असलेली ही लावणी आहे. म्हणजेच कोमल काया की ही मोहमाया पुनव चांदन ल्याली. सोन्यात सजले रूपात भिजले रत्न प्रभात नुल्याले. ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली. मी यौवन भिजली पाहुनी थिजली इंद्रसभा भवताली. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली बहरली लाली चांदन रंग महाली. तर असे हे या लावणीचे किंवा या गीताचे बोल आहेत आणि यामध्ये आपणाला अद्भुत रस हा ओतंबून भरलेला पाहावयास मिळतो.
त्यानंतर जो रस आहे तो बीभत्स रस. तर बीभत्स रसाचं आपण उदाहरण बघूया. बीभत्स रस म्हणजे थोडंसं काय म्हणायचं त्याला, अ, एक प्रकारचा असं विनोद निर्माण करणारा किंवा त्यातून एक थट्टा किंवा एक प्रकारचं अ, अ, बीभत्सपणा म्हणजे एक खट्याळपणा निर्माण करणारा असा हा रस आहे. याचं एक उत्तम उदाहरण हिंदी चित्रपटातील एक गाणं आहे आणि त्या गाण्याचे बोल आहेत, झूठ बोले कव्वा काटे. तर बीभत्स रसाने पुरेपूर भरलेलं हे असं गीत आहे. तर त्या गीताचे बोल आहेत, झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो, झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरियो, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो, अरे झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. तू मैके चली जाएगी तो, तू मैके चली जाएगी, मैं डंडा लेकर आऊंगा, मैं डंडा लेकर आऊंगा, तू डंडा लेकर आएगा तो मैं कुएं में गिर जाऊंगी, मैं कुएं में गिर जाऊंगी, तू कुएं में गिर जाएंगी तो रस्सी से खिंचवाऊंगा, रस्सी से खिंचवाऊंगा, मैं पेड़ पर चढ़ जाऊंगी, मैं पेड़ पर चढ़ जाऊंगी, तू पेड़ पर चढ़ जाऊंगी तो आरी लेकर आऊंगा, मैं आरी लेकर आऊंगा, झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. तर या गीतामधून ती नायिका खट्याळपणे आपल्या नवऱ्याला किंवा पतिदेवाला म्हणते, की मी माहेरला निघून जाईल आणि तुम्ही जर असं खोटेपणा किंवा खोटे बोललात तर माझ्याशी, आणि मग तुम्हाला पाहत राहण्याशी दुसरा काही इलाजच नाहीये. तर तो म्हणतो, तू जर जाणार असशील तर मी दंडा लेकर तुला नाही जाऊ देणार, अडवणार. तर तिनं म्हणते, मी कुवे में गिर जाऊ, म्हणजे मी विहिरीत पडेन वगैरे वगैरे, अशा प्रकारचं खट्टाळपणानं उतंबून भरलेलं एक बिभीत्स रसाचं उत्तम उदाहरण असलेलं हे गीत आहे. यानंतर जो तिसरा शेवटचा आपला जो राहिलेला आहे भयानक रस. तर या भयानक रसाविषयी किंवा त्याचं उदाहरण असलेलं आणि भयानक रस ओतंबून भरलेलं असं एक शिवभजन आहे, ज्यामध्ये आपल्याला भयानक रस हा पाहावयास मिळतो. तर त्यामध्ये असा प्रार्थना आहे, छोड़ेंगे न हम तेरा द्वार हो बाबा, मरते दम तक, छोड़ेंगे न हम तेरा द्वार हो बाबा, मरते दम तक, मरते दम तक, अगले जन्म तक, अगले जन्म नहीं, सात जन्म तक, सात जन्म नहीं, जन्म जन्म तक, छोड़ेंगे न हम तेरा द्वार ओ बाबा, मरते दम तक, छोड़ेंगे न हम तेरा द्वार ओ बाबा, मरते दम तक. तर या गीतामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, की
अगदी मरेपर्यंत किंवा 7 जन्म असेपर्यंत किंवा जन्मोजन्मी मी तुझं द्वार सोडणार नाही किंवा आपली भक्ती सोडणार नाही, असं आळवणी करणारं एक भयानक रसाचं भयानक रस प्रदर्शित करणारं हे गीत आहे. तर मित्रांनो, आपण आत्तापर्यंत 9 रस पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अद्भुत रस, भयानक रस आणि विविध रस या 3 रसांचा स्टडी केलेला आहे. I hope all of you guys understand these rasas, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.